कुरापती पाकड्यांचे हल्ले हे अयशस्वी झालेले आहेत। पाकड्यांनी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र ते हल्ले अयशस्वी झालेत। पाकचे नापाक हल्ले भारतानं हाणून पाडलेले आहेत। ड्रोनद्वारे हे हल्ले केले जात होते। राजौरीमध्ये पाकचे 10 ड्रोन हे पाडण्यात आलेले आहेत। भारताकडून पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं जात आहे। कुरापती पाकड्यांचे हल्ले अयशस्वी झालेले आहेत। त्यांचे 10 ड्रोन भारताकडून पाडण्यात आलेले आहेत। पाकचे नापाक हल्ले भारतानं हाणून पाडलेले आहेत। फिरोजपूरमध्ये पाकड्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, तर या ठिकाणी सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता। लष्कराच्या BSF तळावर हल्ल्याचा प्रयत्न पाकचा होता, मात्र या ठिकाणी सुद्धा भारतानं त्यांचे ड्रोन पाडलेले आहेत। एअर डिफेन्सनं पाकचा हल्ला हा हाणून पाडलाय। तर हा ड्रोन हल्ला सुरू होता त्यानंतरची दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी आग लागलेली आहे। पाकड्यांकडून ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। लष्कराच्या BSF तळावर पाकड्यांनी हा हल्ला केला होता। या हल्ल्यानंतर मात्र काहीसं नुकसान या ठिकाणी झालेलं दिसतंय। या ठिकाणी आग लागलेली आहे, मात्र ही आग विझवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। तर बाकी सगळे ड्रोन पाकड्यांचे बाकी ड्रोन भारतानं पाडून टाकलेले आहेत। एक दिवसापूर्वी काल सुद्धा 300 ते 400 ड्रोनद्वारे पाकनं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। तो हल्ला सुद्धा अयशस्वी झाला होता। भारतानं त्याला जशास तसं चोख उत्तर दिलं होतं आणि आज पुन्हा पाकड्यांकडून भारताच्या ठिकठिकाणी ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू आहे। फिरोजपूर येथे पाकड्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न केला जात होता। या ठिकाणी लष्करी तळावर हा हल्ला केला जात होता। लष्कराच्या BSF तळावर हल्ल्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणचे ड्रोन हे भारतानं पाडलेले आहेत। मात्र एका ठिकाणचे आपण हे दृश्य पाहतोय, त्या ठिकाणी आग लागलेली आहे, मात्र ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अत्यंत छोटी आग आहे, मोठी आग नाही, मात्र ही आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। तर पाकड्यांकडून भारतावर दुसऱ्या दिवशी पुन्हा ड्रोन हल्ला सुरू झालेला आहे, मात्र भारताकडून हे सर्व ड्रोन पाडण्याचं काम सुरू आहे। S-400 सुदर्शन चक्राद्वारे हे सर्व ड्रोन सध्या खाली पाडले जात आहेत। मात्र फिरोजपूरमध्ये ड्रोन पडल्यामुळं एका ठिकाणी आग लागली होती, ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर फिरोजपूरमध्ये 10 ड्रोन पाडलेले आहेत, त्यातील एक ड्रोन पडल्यानंतर एका ठिकाणी छोटी आग लागलेली आहे, मात्र हे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। लष्करी तळावर ड्रोन हल्ला करण्याचा पाकड्यांचा प्रयत्न होता, मात्र त्यांचा प्रयत्न भारतानं हाणून पाडलाय। या ठिकाणी ड्रोन ज्या वेळेस खाली पडलं त्यावेळेस आग लागलेली आहे, मात्र हे आग विझवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। मात्र आज दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा पाकड्यांकडून ठिकठिकाणी ड्रोन हल्ले सुरू झालेले आहेत, मात्र हे सर्व ड्रोन पाडण्याचं काम भारताकडून सुरू आहे। एक दिवसापूर्वी काल पाकड्यांनी 300 ते 400 ड्रोन हल्ले भारतावर केले होते, मात्र ते सुद्धा ड्रोन भारतानं पाडलेले आहेत। आज दुसऱ्या दिवशी पुन्हा ड्रोन हल्ला पाकड्यांकडून सुरू झालाय। रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, लष्करी तळावर पाकड्यांकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय, मात्र या ठिकाणी सुद्धा भारतानं हे सर्व ड्रोन खाली पाडलेले आहेत। जगदीश, अगदी बरोबर आहे। आपण सातत्याने असे ड्रोन्स पाडलेले आहेत। जवळपास 400-450 ड्रोन्स अशा प्रकारे त्यांनी पाठवले असल्याची माहिती देखील आपल्याला मिळत होती। कालपासून अशा प्रकारचे ड्रोन सातत्याने पाकिस्तानने जे ते कर्ज काढून आपल्यावरती फेकलेले होते, परंतु आपण हे ड्रोन्स सगळे आपल्या रडार यंत्रणेने हाणून पाडलेले पाहायला मिळत आहेत। आणि आता देखील अशीच परिस्थिती सुरू आहे। पाकिस्तान केवळ ड्रोन्सने हा सगळा युद्धाचा कारभार जो आहे तो हाकायचं म्हणतोय, आणि त्यामुळेच अशा प्रकारचे ड्रोन्स या ना त्या मार्गाने जे ते पाकिस्तान पाठवत आहेत। अगदी कमर्शियल विमानं जी आहेत ती देखील सोडत नाहीयेत। रडार आपले इतके स्ट्रॉंगली आहेत की आपण लगेच ते ड्रोन्स पाडतोय। मग काय करायचं, तर विमानांच्या पाठीमागे ड्रोन पाठवायचे आणि मग ते ड्रोन जे आहेत ते भारताकडे आणायचे। अशा प्रकारच्या कुरापती पाकिस्तान करते। अशा प्रकारचा डाव जो आहे तो पाकिस्तान सध्या करत असल्याचं पाहायला मिळतं। आणि तरी देखील ते ड्रोन जे आहेत ते आपण जवळपास सगळे पाडलेले आहेत, आणि अशीच ही सगळी घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळते। हे ड्रोन्स पाडल्यानंतर काही प्रमाणामध्ये आग लागल्याची ही सगळी घटना जी आहे ती पाहायला मिळते, कारण का हे ड्रोन जे आहेत ते केवळ ड्रोन नाहीयेत, हे सुसाईड ड्रोन आहेत। हे ड्रोन ज्यावेळेस आपण दुसरीकडे पाठवला जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये दारुगोळा असतो, आणि तो स्फोट झाला तर तो ड्रोन देखील त्यावेळेस नष्ट होऊन जात असतो। त्यामुळे हे ड्रोन्सला सुसाईड ड्रोन असं देखील म्हणलं जातं। त्यामुळे हे ड्रोन जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये घातक तर असतातच, परंतु आपण या सगळ्या रडार यंत्रणेच्या माध्यमातून हे सगळे ड्रोन जे आहेत ते मागील काही दिवसांपासून पाडत असताना सातत्याने पाहतोय। परंतु आता सगळ्यात मोठी उत्सुकता ही आहे की आता पाकिस्तान थांबायचं नाव घेत नाहीये, त्यामुळे आता पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची वेळ
आता पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची ही वेळ आलेली आहे। त्यामुळे आता भारत काय करतोय, भारत कशा पद्धतीने प्रत्युत्तर जो आहे ते पाकिस्तानला देते, पाकिस्तानच्या कुठल्या कुठल्या शहरांना आता लक्ष्य केलं जाणार आहे, पाकिस्तानची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळून टाकण्यासाठी, पाकिस्तानची पूर्णपणे जी आहे ते आर्थिक स्थिती ढासळल्यानंतर पाकिस्तानला जे आहे ते कुठल्याच प्रकारचं फंडिंग, कुठल्याच प्रकारचं कर्ज जे आहे ते मिळणार नाहीये। त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढासळण्यासाठी पाकिस्तानच्या कुठल्या शहरांवरती भारत आता इथून पुढच्या कारवाया करेल हे सगळ्यात पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे इथून पुढच्या काही तासामध्ये आपली भूमिका खूप महत्त्वाची आहे। थोड्याच वेळापूर्वी नॅशनल सिक्युरिटी एजन्सीची बैठक अजित डोवाल यांच्या माध्यमातून पार पडलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्या बैठकीला उपस्थित होते, तर परराष्ट्र खात्याची बैठक देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली माहिती जी आहे ती सध्याच्या घडीला समजते। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यावरती कारवाया करण्याच्या दृष्टीने पावले कदाचित भारताकडून टाकली जाऊ शकतात आणि त्याच्या हेतूने पावले जर का टाकली तर मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानला पुढचे कित्येक दशकं हे सगळं सोसावं लागू शकतं। त्यामुळे पाकिस्तान आता फॉर्ममध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावलं जे आहे ते टाकण्याचा प्रयत्न करतंय। अशा प्रकारचे भाडे तत्वावरती आणलेले ड्रोन्स, कर्ज काढून आणलेले ड्रोन जे आहेत ते भारतावरती पाठवतोय आणि ते सगळे ड्रोन्स आपण हाणून पाडतोय। तरी देखील आता आपल्याला प्रत्युत्तर देण्याची ही वेळ आलेली आहे। आता प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये सध्याच्या घडीला असलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता नेमकं भारताकडून काल जशा प्रमाणामध्ये लाहोर असेल, कराचीचं पोर्ट असेल, अशा प्रकारच्याकडे हल्ला जो आहे तो करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता। त्यामुळे आताच्या घडीला नेमकं पाकिस्तानवरती आपण काय कारवाया करणार आहे, कुठल्या मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया पाकिस्तानवरती आपण करू शकणार आहोत याबाबतची बैठका अनेकदा पार पडलेल्या आहेत। त्यामुळे आता मात्र सगळ्यांचं रोहन, लक्ष जे आहे मराठवाड्यामध्ये भारताच्या काही ठिकाणी भूमिकेकडे राहिलेलं चमचमणारे आहे। तारे आकाशामध्ये दिसले होते। एका कंपनीने दावा केलाय त्यांचे ते ड्रोन आहेत म्हणून, पण या सर्व पार्श्वभूमीवर पुणे परिसर असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या ठिकाणी कशा प्रकारे काळजी घेण्यात आली आहे? पुण्यातील धार्मिक स्थळांना आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पोलीस बंदोबस्त पुरवलेला पाहायला मिळतोय, परंतु पोलीस यंत्रणेला देखील हा विश्वास आहे, सर्वसामान्य देखील हा विश्वास आहे की पाकिस्तानची ऐपत जी आहे ती पुण्यापर्यंत, महाराष्ट्रापर्यंत येण्यापर्यंतची नाही। त्यांना जे ड्रोन्स मिळालेले आहेत त्यांची रेंज ठरलेली आहे आणि त्या भागामध्येच ते आता आपला युद्धासराव जो आहे तो करतानाचं पाहायला मिळतंय। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लगेच खबरदारी जी आहे ती कुठल्याही प्रकारची घेतली जात नाहीये। परंतु सध्याच्या घडीला जे धार्मिक स्थळं आहेत, मग श्रीमंत दगडूशेठ असेल किंवा पुणे स्टेशनचा परिसर असेल जिथं गजबजलेला हा सगळा एरिया असतो, स्वारगेट असेल, या ठिकाणी काहीशा प्रमाणामध्ये बंदोबस्त किंवा सुरक्षा जी आहे ती ठेवली जाते। त्या माध्यमातून कुठलाही गैरप्रकार होत नाहीये ना याची काळजी जी आहे ती घेतली जाते। खबरदारी म्हणून सगळ्या यंत्रणेकडून हे सगळं जे आहे ते सुरू आहे, परंतु पाकिस्तान जे आहे ते या महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल, पुण्यापर्यंत पोहोचेल अशी स्थिती सध्याच्या घडीला पाहायला रोहन, तुम्ही असेच जोडलेले राहा. जाऊ